नमस्कार रसिक हो, नमस्कार. श्री भैरवनाथ डेव्हलपर्सचा आपल्याला सानंद प्रणाम. हिंदवी स्वराज्याचे स्वयंभू आत्मलिंग म्हणजेच राजे छत्रपती शिवराय यांना मानाचा मुजरा. करवीर संस्थानाचे अधिपती आणि गोरगरीब रयतेचे कैवारी आद्य समाज सुधारक लोकराजा राजर्षी शाहूंना कोर्निसाद. विद्येचा आणि कलेचा आराध्य दैवत श्री गणरायाला विनम्र वंदन. कळेगावचे ग्रामदैवत श्री धर्मराज आणि श्री भैरवनाथाला साष्टांग प्रणाम. आणि आमच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या माय बाप रसिक प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. गणराया अवॉर्डचे मानकरी श्री भैरवनाथ डेव्हलपर्स ग्रुप प्रणित कैलासवासी बाजीराव कुरणे लेझिम मंडळ बुरुड गल्ली कळे. अध्यक्ष श्री नामदेव भोसले, उपाध्यक्ष श्री संजय बुरुड, आधारस्तंभ श्री मारुती घोंगुरकर आणि श्री पंढरी भोसले. रसिक हो, लक्ष्मी स्वरूप पैसा रंकाचा राव करतो, तर अलक्ष्मी रूप संपत्ती म्हणजेच विनाशकारी दुर्बुद्धीच आहे. कधी प्रॉपर्टी तर कधी धनदौलत यांच्या लोभापायी नाती गोती पण लयाला जातात. मानवी बुद्धीच्या शौर्याला जेव्हा अमानुष्यतेचा दर्प चढतो तेव्हा ते बनतं क्रौर्य आणि मग सुरू होतो क्रूर भावनांचा नंगानाद. माणसाची राक्षसी महत्वाकांक्षा आपल्या पाशवी सिद्धांताच्या आड येणाऱ्या निरपराध जीवलगांचाही बळी द्यायला माग पुढे पाहत नाही. आणि मग नीतिमत्ता संपवणारी काळी कुभांड आणि मग त्यातून पुढं विनाश विनाश. आणि याचा खेळ संपता संपत नाही. अशा एका गहन सामाजिक प्रश्नावर भाष्य करताना करवीर कलाक्षेत्राचा मानदंड म्हणजेच संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आगीत भस्म झालेल्या रंगमंचाला स्मरण करून कळेगावच्या या नाट्यपंढरीत आपल्या धारधार लेखणीतून सामाजिक प्रश्नांचे वाभाडे काढणारा कालातीत अनभिषिक्त नटश्रेष्ठ म्हणजेच श्री भैरवनाथ डेव्हलपर्स ग्रुप बुरुड गल्ली कळे आपल्या 29व्या वर्षात पदार्पण करताना श्रींच्या चरणी सादर होत आहे माणसाच्या असुरी वृत्तीचा एक दाहक अनुभव, रावण. होती होती आताची. कोणी पाणी 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 देते का? पाणी. जगातलं सगळ्यात श्रीमंत ठिकाण म्हणतात ते तूच ना. मग मग घे ना तुझ्यात मला सामावून घे. आग होतीये माझी, या देहाची आग होतीये, मला तुझ्यात सामावून घे. आग होते. आता सारं काही संपल्यासारखं झालंय. अरे रात्रीच्या काळोखात त्या अश्वत्थाम्यानं पांडव पुत्र कापून काढले. पण श्रीकृष्णाच्या शापानं तो अश्वत्थामा आपल्या कपाळावरील ती भरवळती जखम घेऊन आजही भयान वेदनांनी युगानुयुग तडफडत जगतो आहे. तेव्हा कोणती नकोय, तेव्हा नकोय मला हे असहाय्य रोगाने सटलेलं शरीर नकोय. बेटा पाणी पाणी. अरे थेरडे, कशाला रोज उठून नसती बडबड करत बसते तिथं? मरण का तुला इथंच? मरण कधी मागून येतं का? आणि 10 डोक्यांनी विचार करणाऱ्या त्या दशानंद रावणाला तरी ते सहज मिळालं काय? पाणी 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 घे, उचलते चिल्लर आणि जा पिझा पाणी. तुला पाणी आणून झाले तर मोकळं नाही कुणी बाबा इथं. अरे
पाणीच बी आता ओढशील पाचची. अरे हे माणसा, अरे अरे पैसे नको ते मला, पैसे नको. अरे एकेकाळी पैशांच्या राशींवर लोळणारा माणूस मी आज मेलेल्या मड्यागत रुपया 2 रुपयांची चिल्लर माझ्या अंगावर अशी उधळून येतोय. अरे बघा या नराधमाचं पापाच्या कर्मानं महारोगानं चढलेलं माझं हे शरीर नियतीच्या काळजीभेनं कशी लचका तोडून मला सगळा देत कोणाचा तलदार घेऊ नका रे. लयाला चाल रे बाबांनो, लयाला चाल. बसवू नका कुणालाही बसवू नका. माणसाच्या ज्ञानाला, कर्तृत्वाला एकदा का द्वेषाची, तिरस्काराची वाळवी लागली ना की त्या नराचा होतो नराधम. आणि नराधमाचं जीव हे असंच. लोभ कुणाला होत नाही. सीतेचा लोभ महापराक्रमी प्रकांड पंडित रावणाला झाला आणि त्यानं पाठवलेल्या सुवर्ण मृगाचा लोभ सीतेला झाला. परिणाम विनाश. पैसा जेव्हा साधनाऐवजी साध्य बनून राहतो तेव्हा होतो तो अक्षम्य अपराध. रणजित भाऊ, पश्चाताप करत बसा ना तुम्ही. अहो 100 वेळा सांगितले तुम्हाला आमच्या यांच्या नादात पडू नका, तरी. अगं वहिनी, तू दादावर उगाच अविश्वास दाखवतेस बघ. अगं दादा ज्या पद्धतीनं ट्रेडिंग करतो ना ती पूर्णपणे प्रॉफिट मध्येच असते. उगाच नाही झाले माझे लाखाचे 1.25 लाख. आणि मुद्दल तर अजून शिल्लक आहे. अगं मला फायदा मिळालाय म्हणून तर मी माझ्या मित्राला पण आणले ना सोबत. त्याला सुद्धा गुंतवायचे आहेत पैसे. काय करायचंय ते करा, पण इतकं मात्र लक्षात ठेवा, विना कष्ट केलेली कमाई टिकत नाही कधीच. अहो यांनाही मी हे सांगून थकले. बर वहिनी दादा कुठे आहे? नाही खरं तुमचं शेठजी. काय आहे की शेअर्स मार्केट म्हटलं की हे थोडे चढ उतार हे आलेच नाही का. नाही काय आहे, मार्केट कधी पिकअप होईल कधी डाऊन होईल हे माहित नसतं आपल्याला. आणि निफ्टीवरील तीक्ष्ण नजर हटत नसते आपली कधीच. सो डोंट वरी. ओके येस ओके चल बाय. केव्हा नस रे आता. ओके बैस. अगं नाही ना चहा वगैरे दिलास की नाही? अरे घेतला आम्ही चहा घेतला. दादा हा माझा मित्र. कोण रे? अरे माग गुंतवणुकीबद्दल आपलं बोलणं झालं होतं ना, तोच. ओके नमस्कार दादा, माझं नाव सूरज. हो नमस्कार. बोला काय म्हणताय? नाही रणजित बोलले की तुमच्याकडे पैसे गुंतवून त्याला डबल फायदा झाला म्हणून मी तुमच्याकडे पैसे गुंतवायचं म्हणून आलोय. काय आहे, पैसे माझ्याकडे नाही शेअर मार्केट मध्ये गुंतवले जातात. हो आम्ही काय फक्त एक माध्यम आहोत. शेअर मार्केट हा एक असा प्लॅटफॉर्म आहे की जिथं पैसे मिळवायची जितकी इच्छा असते तितकीच गमवायची पण तयारी पाहिजे. आणि या 2 तत्वांवरच हा व्यवसाय चालतो. दादा याला 15 लाख रुपये गुंतवायचे आहेत फक्त. नाही म्हणजे दादा पैसे होतील ना डबल नक्की? नाही रणजित, तुला माहितीच आहे की वडिलांच्या रिटायरमेंट नंतरचा सगळा फंड आणि माझ्या कंपनीतून 10 लाखाचं लोन करून हे पैसे जमा केले. तर मी नको काळजी करूस तू. मला मिळालेत ना पैसे. हो तुलाही मिळतीलच की. एक मिनिट, तुम्हा दोघांना एकच सांगतो. शेअर मार्केटचं चिन्ह आहे बैल. आणि हे प्रतीक एकच प्रतीक करतं की हा बैल एकदा बसला की बसला आणि उधळला की उधळलाच. ज्याला याची वेसण कशी पकडायची ते समजतं त्या उधळलेल्या बैलावर स्वार होऊन फक्त काय प्रॉफिटच प्रॉफिट. आणि हा रमाकांत यात बाप माणूस आहे, बाप. कळलं?
नाही ठीक आहे दादा, ही घ्या माझी रक्कम, तुमच्याकडे सुपूर्द केली बघा. ओके ओके ओके, नो प्रॉब्लेम. नो. वहिनी आम्ही निघतो. या दादा येतो रे. या सावकाश रे. हो हो हो. अहो कशाला या मुलांना यात ओढताय? म्हणजे एवढ्या मोठ्या रकमा घेऊन नसती आशा दाखवताय त्यांना. अहो नशीब केव्हा फिरेल काही सांगता येतं का? उगाच धोका पत्करायचा? धोका पत्करायचा नाही ना, युनो. अगं धोका न पत्करणं यातच खरा धोका असतो. नशिबावर तुझ्यासारखी हताश लोक जी असतात ना, तीच अवलंबून राहतात. माझ्यासारख्याचे महत्वाकांक्षी माणसं, युनो. एक मिनिट. ओ हॅलो. काय साहेब, अजून किती कॉल करायचे तुम्हाला? माझे पैसे जमा झाले नाहीत अजून हप्त्याचे. तुम्ही तर म्हटलेलं की जमा होतील म्हणून, पण नाही झाले जमा. अरे 10 महिने आलेत ना पैसे, मग हे पण येतील. मार्केट सध्या डाऊन आहे, कळत नाही काय? तेव्हा हा बोला, काय झालं माने? साहेब अहो एक बॅड न्यूज आहे. बॅड न्यूज? कसली बॅड न्यूज? अहो मार्केट लय खाली आले, पूर्ण झोपलेच म्हणा की. आणि आपण घेतलेल्या अनेक कंपन्यांचे शेअर पूर्णपणे गडगडले. शेअर मार्केट संदर्भातील अत्यंत महत्वाची बातमी. सेन्सेक्स 3300 तर निफ्टी 2800 अंकांनी खाली, अर्थात मार्केट क्रॅश. या बातमीनं गुंतवणूकदारांमध्ये उद्रेक निर्माण. कोल्हापूर मधील नामवंत हस्ती, शेअर मार्केटचे बादशहा अशी ओळख असलेल्या रमाकांत ठाकर यांच्या पुण्यातील हडपसर इथं असलेल्या ऑफिसची तोडफोड करत गुंतवणूकदारांनी राग व्यक्त केला. आणि याबद्दल आता अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधींकडून. हॅलो. जय श्री कृष्णा. अरे मेहता, न्यूज देखी क्या? अरे हाँ ना देखेंगे. वैसे क्या हाल है वहाँ? अरे कुछ अच्छा नहीं हो रहा है यार. मार्केट इतने पॉइंट से गिरा है कि कुछ समझ में ही नहीं आ रहा है. हाँ, अरे हमारे बहुत सारे इन्वेस्टर्स बहुत ही डर गए यार. होता है. अरे मार्केट इतने दिनों के बाद खुला है तो थोड़ा तो गिरेगा ही ना. क्या गिरेगा इतना? अरे धूल चाट के वापस खड़ा हो जाएगा. 5-10 करोड़ का इंतजाम कर. क्या? सबके खाते में इंटरेस्ट भेजेंगे, सबका मुंह बंद. अरे 1 महीने में सारा लॉस कवर कर देंगे. मेहता क्या बात करता है यार? 5-10 करोड़? मेहता ऑलरेडी मैं मेरी पूरी प्रॉपर्टी लगा चुका हूं इसमें. कुछ बचा नहीं यार मेरे पास, कुछ नहीं. ये 5-10 करोड़ कहां से लाऊं यार? तू भी क्या बात कर रहा है? अरे बात तो सुन ना, कुछ तो जुगाड़ करना पड़ेगा तुम्हें. मार्केट में महाराजा हम. हाँ, अरे हमारी वजह से मार्केट गिर सकता है तो हमारी वजह से खड़ा भी हो सकता है. जय श्री कृष्णा. ठीक है देखता हूँ कुछ. मैं तो फिर कॉल करता हूँ. ओके. 5-10 करोड़ का इंतजाम करके करना. जय श्री कृष्णा. येऊ का रमाकांत? कौन? अरे सयाजी, ये ना, ये या भाऊ बसा, चहा ठेवते. अहो नाही वहिनी, चहा नको, आताच झालाय जस्ट. रमाकांत, अरे काय झाले असं की मुलग्याची कॉलेजची फी भरावी लागणार आहे रे. आणि अचानक एवढ्या पैशांची जोडणं कशी लागणार ना, म्हणून तुझ्याकडे गुंतवलेले पैसे जर मला मिळाले तर ते फीचं माझं. सयाजी, अरे टीव्ही वरच्या बातम्या बघूनच आला असशील, म्हणूनच निघाली वाटतं कॉलेजची ही फी. आणि ती पण अशी अचानक? अरे नाही रे रमाकांत, नाही गप मर्दा. म्हटलं मित्र माझ्या कळकळीनं माझी विचारपूस करायला आला असेल, पण नाही, तो तर पैसे मागायला आलाय. आणि तेही अशा वेळी. रमाकांत, अरे इतका इगो नसावा रे माणसाला. आणि हो हे बघ, आम्ही तुझ्याकडे गुंतवलेल्या पैशावरती तू ही पैसे कमवतोच आहेस ना. 5 लाख घेऊन आलेलास ना? किती? 5 लाख. त्याचे 10 लाख करून दिले मी. तेव्हा ही भाषा नव्हती तुझी सयाजी. तुमची मुद्दल परत दिली मी. व्याजाची रक्कम फक्त माझ्याकडे आहे आणि ती पण डबल करूनच देईन. तुला काय वाटलं
म्हटलं रे, पैसे गुंतवल्यावरच पैसे मिळतात. अरे यासाठी माझ्यासारखी चाणक्य बुद्धी गुंतवावी लागते. चाणक्य बुद्धी, तेव्हा मिळतात ते पैसे. आणि त्याचेच पैसे हे. अरे या रमाकांतनं कधी कोणाचे पैसे बुडवले नाहीत आणि बुडवणारही नाही. कळलं? ये आता. एवढा बदलशील असं वाटलं नव्हतं रे रमाकांत. हा येतो वहिनी. अहो किती दिवस हे असं चालायचं? कसला तरी तो बोनस जमा झालेला नाही म्हणून रोज 100 लोक दारात येतात. आता तर मार्केट पडलंय म्हणताय, तर कसं होणार आहे सगळं? अहो प्रत्येक वेळी मी तुम्हाला सांगत आलीये, नको असले हो पैसे, नको कुणाचा तळतळाट. तळतळाट? कसला तळतळाट? कोणाच्या दारात गेलो होतो मी की बाबांनो काही करा आणि माझ्याकडेच पैसे गुंतवा, तुमचे पैसे मी डबल करून देतो, या सगळे माझ्याकडेच या. अहो तरी इतके दिवस थांबलेतच ना ते, तुमच्यावर विश्वास ठेवून. अगं उपकार नाही करत ते माझ्यावर. 100चे 200 हवेत ना त्यांना. अगं या मागं त्यांचाही स्वार्थ आहेच की, म्हणूनच थांबलेत. तरीही कोणाचे पैसे मी बुडवणार नाही, कधीच बुडवलेले नाहीत. काहीतरी यंत्रणा नक्कीच लावेल. डोंट वरी. म्हणजे एवढं सगळं होऊन पण परत यातच डोकं तुमचं? अगं माझा प्रवाह हाच आहे, जिथं गमावलंय तिथंच कमवायचं, हे माझं ध्येय आहे. आणि ते ध्येय मी काय वाटेल ते झालं तरी पूर्ण करणार पक्ष असतो. ध्येय गावातील लोकांचे पैसे लावून पैसे उभा करणं, सोन्यासारखी नोकरी सोडून कमी वेळात जास्त पैसा मिळवणं, हे कसलं ध्येय? अगं पैसे जरी लोकांचे असले तरी बुद्धी माझी आहे ना ग, माझी रिस्क आहे माझी. माझ्या याच कौशल्याचा फायदा तर होतो या सगळ्यांना. अहो कसलं कौशल्य, कसला फायदा? अहो त्या रणजित भाऊनी त्यांच्या म्हाताऱ्या आई वडिलांनी शेतात ऊस पिकवून कष्ट करून कमावलेली कमाई परस्पर काढून तुमच्याकडे आणून दिली आहे. अहो गरीब अडाणी लोक आहेत हो बिचारे, तर काय करायचं त्यांनी? अगं काय करायचं म्हणजे काय, कोणाचेही पैसे बुडणार नाहीये. आता गरज आहे फक्त पैशांची आणि तोच निर्माण करायचंय. आणि हो एक लक्षात ठेव, एक गरीब असणं म्हणजे त्याला ती श्रीमंत होण्यासाठी मिळालेली संधी आहे. संधी लक्षात ठेव. हो साहेब, साहेब आपलं पुण्यातलं ऑफिस फोडलं ते फोडलंच, आज आपलं दाभोळकर कॉर्नरचं ऑफिस सुद्धा फोडलंय बघा त्या जमावानं. अहो मार्केट बद्दलची बातमी पाहून सगळे भडकलेत. खूप मारलंय बघा आपल्या स्टाफला त्यांनी. मी कसा बसा सुटून आलोय त्यांच्या तावडीतनं. साहेब साहेब बघा पण आलोय खाली जमा. नाही ना तो आमचे पैसे कधी देतोस बोल? अरे परत किती पैशांचे हराम खोरा, नाहीतर ऑफिस फोडले तसं तुला पण फोडील. लक्षात ठेव. सिक्युरिटी काय चाललंय खाली? अरे बाहेरून लोक येऊन माझ्या घरातील खिडक्याच्या काचा फोडतायत. तुम्ही काय झोप करता का रे? अहो साहेब लोक ऐकणं झाले, तुम्हाला मारायच्या गोष्टी करायला ही लोक ऐकणं झालं. अरे तुमच्याकडनं जर काही होत नसेल तर पोलिसांना फोन करा. पिटाळून साहेब आधी लवकर. हॅलो रोहित. अरे यार एक हेल्प हवी होती. अर्जंट मला जरा 5 कोटींची गरज आहे. देशील? 1 महिन्यात तुला मी परत करेन. मित्रा मुळात मैत्रीत व्यवहार आला म्हणजे मैत्रीत दुरावा आला. म्हणजे सो पैसे सोडून काहीही माग. अरे आणि एवढी मोठी रक्कम माझ्याकडे असायला मी काही कोणी धनवान नाही. सॉरी, ठेवतो मी फोन. अरे पण रोहित हरामखोर साला, याला गरज असताना हवी तशी मदत केली मी आणि आता 5 कोटी? अहो 5 कोटी म्हणजे तुम्हाला खिरापत वाटते का? मग काय. अगं 5-10 कोटी म्हणजे माझ्या व्यवसायामध्ये चिल्लर समजतात. चिल्लर कळलं तुला? मध्ये मध्ये बोलू नको का? एक मिनिट. हॅलो हा मिस्टर माने. हा बोला ना साहेब. माने त्या हायवे जवळील आपल्या वेअर हाऊस वरती बँकेकडनं काही रक्कम उचलता येईल का? नाही सॉरी साहेब. अहो आता ती प्रॉपर्टी मॉर्गेज नाही होऊ शकत. मग तारणापोटी कधीच बँकेने ती सील केलेली आहे ना. ठीक आहे बघतो मी काय करायचं. हा होय साहेब. अहो खरंच गरज आहे का इतकं सगळं करायची? तुला काय करायचंय? मी करतोय ना काहीतरी. हॅलो मामा. अरे यार मला जरा पैशांची गरज आहे. एक 5 कोटी मला जरा देणं पाठवून लगेच. रमाकांत
5 कोटी? अरे एवढी मोठी रक्कम आणि इतक्या सहज मागतोस? अरे गरज आहे रे, आणि लगेच परत करतोय ना मी तुला. रमाकांत, अरे बाळा, भाचा आहेस माझा म्हणून एवढी रक्कम द्यायला मला, अरे मला पण कोणीतरी विचारणारे आहेत घरी. मामा, हक्कसोड पत्रावर आईची सही हवी होती ना तुला, तेव्हा हाच भाचा आला होता मदतीला, दुसरं कोण नव्हतं, आठवतंय का? आणि आईनं सुद्धा माझ्या एका शब्दावर सही केली होती. का तर कधीतरी माझ्या मुलाच्या अडचणीला उभा राहशील म्हणून. चांगली परतफेड केलीस तेव्हा. अहो, वाईट काळात नसतंच कोणी कोणाचं. हो, निघेल ग, काहीतरी मार्ग निघेल. एवढं सोपं नाहीये. अगं अवघड सुद्धा नाहीये, फक्त तू मनावर घ्यायला पाहिजेस. मी म्हणजे मला काही समजलं नाही. ऐक, नाही ना, हे बघ, मी पहिल्यांदाच तुझ्याकडे काहीतरी मागतोय. मी काय म्हणतोय की तुझ्या वडिलांनी तुझ्या नावे ठेवलेला कोल्हापूर मधला फ्लॅट आहे ना, तो विकून यातून आपण बाहेर पडू शकतो आणि पैसे कव्हर करून मग परत तो फ्लॅट आपल्या ताब्यात घेऊया ना. माफ करा मला, मी हे नाही करू शकत. अगं, माझे सगळे प्लॉट आणि फ्लॅट्स बँकेकडे तारण आहेत म्हणून मी तुझ्याकडे हात पसरतोय. तर तू ही इतरांसारखी स्वार्थीच बनणार आहेस का माझ्या बाबत? हे बघा, माझ्या बाबांनी माझ्या नावावर केलेला फ्लॅट हा माझ्या मुलांच्या भवितव्यासाठी म्हणून दिलाय ना. माझ्या नवऱ्याचे असले नसते हट्ट पूर्वाला नाही दिलाय. काय बोलतीस हे? तरी नशीब माझ्या बाबांनी तुम्हाला त्या प्रॉपर्टीमध्ये थेट वारसदार केलेलं नाही, नाहीतर आज ही पण प्रॉपर्टी बँकेकडे तारण असती. माझ्या मृत्यू पश्चात वारस लावलेलं तुम्हाला म्हणूनच बरं आहे. किती बोलतेस का? किती बोलतेस? म्हणजे एकूण काय, तू तयार नाहीयेस हा फ्लॅट विकायला? नाही. सप्तपदीच्या वेळी हातात हात घेऊन सुखदुःखात आयुष्यभर साथ देईन हे वचन देणारी तूच ना ग. हीच माझी अर्धांगिनी म्हणे. माझं नालायक झाले, नालायक. कुठला तरी विषय कुठेतरी घेऊन जाऊ नका. अगं, आपला नवरा मोठ्या संकटात आहे. मरण यातना भोगत असणाऱ्या तुझ्या या नवऱ्याचे जर तुला कसले सोयीक सुतक नसेल तर मग कशाला ग तो माझ्या नावाचा मळवट भरून मिरवतेस? माझ्या नजरेपासून दूर हो, दूर हो माझ्या नजरेपासून, नाहीतर माझ्या हातून काहीतरी. प्लीज प्लीज जा ना यार. जेव्हा समजावत होते तेव्हा ऐकलं नाही आणि आता पश्चाताप करत बसलेत. श्रीमंती आयुष्यात कधीच नव्हती. कित्येकांना कुबेरासारखा पैसा मिळवून देणारा मी आज एक गाजर पारखी बनलो. इतकं सारं करूनही कफालक ठरलो मी. कळसूत्री पाहुणा झालाय माझा. मला कसला आलाय जगण्याचा अधिकार? मला मुक्त व्हावं लागेल यातून, मुक्त. रमाकांत, थकलास? भगीरथ प्रयत्न करूनही माझ्या नशिबी जर फक्त आणि फक्त स्मशान वैराग्यच असेल तर आता खरंच थकलोय मी, खरंच थकलोय. फॉरेन्सिक मार्केट, शेअर मार्केटचा बादशाह तू आज निराश होऊन स्वतःला यातून मुक्त करू पाहतोस. रमाकांत ठाकर, बादशाह. अरे बादशाह व्हायला गेलास पण आज जोकर झाला तुझा, जोकर. अरे मग काय करू मी? त्रिशंकू सारखी अवस्था झाली आहे माझी. इतकी पराकाष्ठा करूनही आज वामन मूर्तीच ठरलो मी शेवटी. रमाकांत, तू स्वतःच जबाबदार आहेस याला. अरे मोर होऊन नाचायला गेलास पण अखेर लांडोर झालास. आता स्वतःला संपवण्याचा विचार करतोयस. म्हणजे गरुड भरारी घेणारा तू शेवटी गिधाडच निघालास की रे, गिधाड. तू जगलास तरी लांछन घेऊन जगशील आणि मेलास तरी
लांछन घेऊनच मरशील. लांछन? नाही 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 नाही, हे असं कुठलंही लांछन घेऊन मला मरायचं नाहीये. मग उठ. नैनाच्या मृत्यूनंतरच जर तुला ती प्रॉपर्टी मिळणार असेल तर तुला तो निरपराध बळी द्यावाच लागेल. तरच यातून तुझी सुटका होईल. उठ उठ. म्हणजे नैनाला संपवायचं? नैनाला संपवून तुझ्या हातून एक ब्रह्मपाप होईल, पण तुझ्याकडे पैशात अडकलेल्या त्या शेकडो लोकांची पुण्याई तुला लाभेल. यासाठी तुला आता घ्यावाच लागेल जमदग्नीचा अवतार. ठीक आहे, जरत्कारी बनण्यापेक्षा जयाचंदी वृत्तीच बरी. ही गोगलगाय माझी बायको आज माझ्यासाठी झाडीतील शुक्राचार्य बनलीये. तिला मृत्यूशय्येवर आता मला झोपावंच लागेल. नाही पण हे वाटतं तितकं सोपं नाहीये. आणि जर माझं हे काळ कृत्य उजेडत आलं तर? अरे लाक्षागृहात पांडवांना जाळण्याचा प्रयत्न फसलेला तू दुर्योधन आहेस का? नाही ना. अरे प्रत्यक्ष श्रीरामाला लंकेपर्यंत खेचून आणणारा रावण आहेस तू. रावण, दशानन रावण. रमाकांत, आता अशी योजना बनव की कायद्याला देखील हातावर तुरी देऊन तू मात्र नामान्याला राहशील. म्हणजेच रावण होशील. रावण. विचारांच्या भूलभुलयात अडकून राहणारा दुबळा नाही असतो. रावण असतो. रावण, दशानन रावण. कोणी आहे का इथं? कोण आहे? समाजात किंवा कोण म्हणून होण्यापेक्षा हिला संपवून जमिनी विकून परतफेड करायची म्हणा आणि ताठ मानेनं जायचं या जगात. संपवतो तुझा खेळ. नाही म्हणणारे हेच ना तुझे हात. महिने मला झोप नाही. मरणी यातना भोगतोय मी हे दिसत होतं तुला, तरी तुझा कायमच नकार. लग्नावेळी दिल्या होत्यास ना आणा भाका, त्याही विसरलीस. माझ्या सुखदुःखात
शेवटपर्यंत साथ देईन म्हणून वचनबद्ध केलास आणि 7 जन्मात तुमच्या सोबत जाईल म्हणणारे हेच तुझे पाय. नवऱ्याच्या पदाची घालमेल तुला कळली नाही. माझ्या जीवाची होणारी कायली ही कायली तुला समजायला पाहिजे होती. थांब तुला दाखवतो ही कायली कसली असते ती. हे घे कायली. पासून मोकळ करा मला. विधात्या मी चुकलो. बायकोच्या हत्येचा 14 वर्षांचा कारावास भोगूनही माझे भोग काही संपत नाही. मला सण होत नाही आता. मदांध झालेल्या रावणानं मंदोदरीचं ऐकलं नाही आणि चांगल्या मार्गाने जायचा सल्ला देणाऱ्या त्या बिभीषणाचं पण ऐकलं नाही. आणि मग इथंच रावण चुकला. रावण इथंच चुकला आणि रावण इथंच संपला. तुम्ही माझा ऐका. तुमच्यात पण असाच बघ एक रावण असेल. रावण आणि तर मनात तरी असेलच काही. मग ती मंदोदरी आणि तो विभीषण पण या गर्दीतच असणार आहे. त्याला ओळखा त्याला. अरे स्वतःचा रावण होऊ दे नका म्हणावं. सुवर्णमृगाचं आमिष दाखवून लक्ष्मी रूपी सीतेचं अपहरण करणारा रावण असाच मरतो माझ्यासारखा कोडत मरणाची भीक मागत. असा करतो रावण. असंच